नमस्कार रसिको. संगीत ही माणसाची एक वैश्विक अशी भाषा आहे. कुठलाही देश असो, संगीत कळतं. आणि म्हणून दीदींचा आवाज कुठेतरी दूर आफ्रिकेच्या जंगलामध्ये एखादा आफ्रिकन ऐकतो आणि तिला मा म्हणतो, म्हणजे त्या संबोधनानं ते गाणं ऐकतो. त्याला फक्त स्वर कळतात, भाषा कळत नाही, हिंदी कळत नाही, मराठी कळत नाही, पण संगीताची भाषा त्याला पोचते. आमचे गुरुजी म्हणायचे की स्वर हा दिसला पाहिजे, परंतु हे स्वर दिसण्यासाठी या चर्मचक्षूंची आवश्यकता नाही. आणि म्हणून वेगळ्या पद्धतीनं स्वर पाहण्यासाठीची जी एक दृष्टी लागते, ते दृष्टी घेऊन काही कलावंत जगत असतात. नमस्कार, मी शैलेश महामुनी स्वागत करतोय तुमचं ड्रीम क्रिएशन प्रस्तुत गप्पांगण या कार्यक्रमामध्ये. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, शब्दांच्या पलीकडले. प्रथम तुला पाहिले आनिक घडून येते घडले, शब्दांच्या पलीकडले. अर्थ नवा गीतास मिळाला, छंद नवा अनताल निराळा. त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले, अवघडले. सूर सांग अवघडले, शब्दांच्या पलीकडले. क्या बात आहे मित्र. ज्यावेळेस शब्द कळत नाहीत, शब्दांचा अर्थ आकळत नाही, त्यावेळेस आपल्याला स्वरांची साथ घ्यावी लागते. आणि हे स्वर मग आपल्याला शब्द सोपे करून आपल्या अंतःकरणामध्ये पोचवतात. आज आपल्या या स्टुडिओमध्ये, या गप्पांगणच्या या आपल्या अंगणामध्ये आज मी स्वागत करतोय खंडेराव मुळे यांचं. नमस्कार. खंडेराव मुळे हा एक उत्तम तबलावादक, उत्तम गायक, शास्त्रीय गातो, उपशास्त्रीय गातो, पण त्याबरोबरच की गझलच्या कंपोजिशन करणं आणि गझल एक खूप छान आणि वेगळ्या पद्धतीनं पेश करणं, यामध्ये त्यानं आज जी एक छान महारत हासिल केलेली आहे, त्याविषयी आपण छान गप्पा मारणार आहोत. आमच्या धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातलं कराळे नावाचं, महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवरती वसलेलं एक छोटंसं गाव, त्यामधला हा कलावंत आहे. पण आज महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरही त्याचे कार्यक्रम होत आहेत. तर आपण जाणून घेऊ त्याचा एकूण सांगीतिक प्रवास, एक कलावंत म्हणून, एक माणूस म्हणून, एक गझल गायक म्हणून. खंडेराव, संगीताकडे नेमकं वळायचं काय कारण असं घडलं की तुला वाटलं की आपण संगीत, कारण हा जन्माना अंध आहे. म्हणजे ज्या माणसाला जग दिसलंच नाही, त्या माणसाला स्वरांचं जग पाहावं कधी वाटलं, याची उत्सुकता खरं तर आम्हाला आहे. अगदी. मी खूप लहान असल्यापासनं गावातली भजनं, वेगवेगळ्या प्रकारचे मंदिरावरचं सकाळी वाजणारं संगीत, हे माझ्या मनावर म्हणजे भिनलं गेलं माझ्या मनावर. आणि मुळात तबल्याची मला आवड लागली. त्याचं कारण की माझ्या शेजारी एकनाथ पांचाळ नावाचे फार मोठे तबलावादक असायचे आणि त्यांचा तबला ऐकायचो मी. आणि मलाही वाटायचं मला तबला यावा, म्हणजे वाजवावा, शिकावं मी तबला. मला मुळात गाण्याची आवड. त्याही वेळेला मी गाणंच म्हणायचो दरवाज्यात बसून. अच्छा. परंतु तबला वाजायचा, गाणं जरी मी म्हणत असलो तरी वाजायचा मात्र तबला कानात. मग म्हणलं तबला शिकूया आपण. आणि मग त्यांच्याकडे मी रीतसर गुरु शिष्य परंपरेने तबला शिकायला सुरुवात केली. त्यांच्याकडे 2-3 वर्ष तबल्याचं शिक्षण झालं माझं. त्यानंतर एकनाथचा तबला सुद्धा स्वराने इतकाच गोड आहे. हा, अगदी अगदी बरोबर. म्हणूनच की काय मला गाणं म्हणत परंतु तबला शिकायला लागलो मी. आणि त्यानंतर मग त्यांच्याकडे सुरुवात झाली, शिकलं. आणि मग प्रथम वाजवत गेलो वेगवेगळ्या प्रकारच्या भजना गावात असतात तर त्या भजनाला. अच्छा. आणि मग त्यानंतर शांताराम चिगरी गुरुजी, संगीताचार्य पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांच्याकडे मी रीतसर मग
गंडामंदान करून मग तबल्याची सुरुवातच केली. त्यांच्याकडे किती म्हणजे विशारद पूर्ण झालं तुझं? हा विशारद पूर्ण झाला माझा त्यांच्याकडे तबल्याचा. अच्छा. हो. आणि मग त्यावेळेस म्हणजे गुरुजींकडे शिकत असताना गाण्याचा काही विषय नव्हता तुझा? काहीही नव्हता. अच्छा. काही नव्हता. परंतु आवड वृद्धिंगत करत गेलो. त्याचं कारण की गुरुजी हे अष्टपैलू होते शांतारामचे. प्रश्नच नाही. आणि शांताराम गुरुजी गाणंही तितक्याच ताकदीत शिकवायचे. माझा तबल्याचा क्लास झाला की गाण्याचा क्लास असायचा आणि वेळ असल्यामुळे आम्ही बसून राहायचो तिथं. वा. आणि गाणं कानावर पडायचं. इतकं सुरेल गाणं गुरुजी शिकवायचे. ग्वाल्हेर घराण्याचं प्रॉपर गायकी शिकवायचे गुरुजी. आणि ते असं म्हणजे गारुड करत गेलं गुरुजींचं गाणं गायकी मनावर. आणि त्यावेळेला वाटलं की बाबा आपणही हळूहळू का असं ना गुरुजींच्या परवानगीशिवाय पण गुणगुणच जाऊ. जे गुरुजी क्लासमध्ये शिकवतात ना लोकांना इतरांना ते आपण घरी येऊन गुणगुणू. कारण गुरुजींची शिस्त फार कडक असायची. होय होय होय. आणि मग तबल्यामध्ये मग तू काय म्हणजे सोलो परफॉर्मन्स सुरू केली की साथ सुरू केली? कसं सुरू? सुरुवात साथ संगत या अर्थानं झाली. कारण संप्रदाय भजनाचा परंपरा होती कराडी गावात. हो. भजनाला जायचो, तिथं वाजवायचो. नंतर काही ठिकाणी पांचाळ सरांबरोबर पण जायचो. अच्छा. त्यांचं झालं की मग ते मला बसवायचे थोडं शिष्य म्हणून वाजवायला. त्यातून जास्त शिकायला मिळालं. अच्छा. खरं तर हे मी तुम्हाला अजून एक महत्त्वाचं सांगतो की मी कराडीत राहिल्यामुळं किंवा खेड्यागावात असल्यामुळंच मी चांगला कलाकार घडू शकलो. कारण संधी मिळत गेली मला. शहरात बरेच लोक तबला शिकतात, गाणं शिकतात, पण त्यांना संध्याच उपलब्ध नाही आहेत मुळात. वा. मला मुळात काय झालं, तबलावादकच नसल्यामुळे दुसरा की आता हा आहे ना, चला वाजवतोय ना, ह्याला बोलू आपण. त्या संधीतून खरं शिकणं झालं. संधी मला शिकण्यासाठी होती खरं तर ती. खरं प्रत्येक मैफिलीतून कलाकार शिकतच असतो. आणि मग साथ संगतमध्ये असे काही मोठी नावं सांगता येतील का तुला की ज्यांच्यासोबत तू तबल्याची साथ केली आहेस? मी बऱ्याच लोकांबरोबर वेगवेगळ्या साथ केली, पण त्यापैकी सांगण्यासारखं म्हणजे पंडित प्रभाकर कार्यकर. वा. खूप मोठे गायक. मोठा होता. तर त्यांच्याबरोबर मी तबला साथ केली. वा. त्यांच्या घरी प्रॅक्टिसला गेलो मुंबईला इथून. आणि ते प्रॅक्टिस करून मग त्यांच्याबरोबर तबला वाजवला. वा. खूप चांगला परफॉर्म झाला त्यांच्याबरोबर. पंडित जयतीर्थ मेवंडी. वा. त्यांच्याबरोबर तबला वाजवण्याचा योग आला मला. खूप कमी वयात मात्र चांगल्या लोकांबरोबर बसण्याचा योग आला. हे मात्र गुरुची कृपा खरं तर माझ्या. खरं कारण जयतीर्थ मेवुंडी सोबत ज्यावेळेस तू तबल्याला होतास त्यावेळेस त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. खूप छान मैफल झाली होती ती. खरं शास्त्रीय खूप छान गायले होते पंडितजीने त्यावेळेस. होय होय. साथ संगीतीच्या वेळेसच्या काही अशी आठवणी किंवा अनुभव सांगता येतील का तुला की ज्याला अविस्मरणीय म्हणू आपण? हा, अनुभव या अर्थाने अविस्मरणीय गोष्ट वेगळी आहे खरं तर. अनुभव या अर्थाने की मोठे लोक जे होते जसं पंडित प्रभाकर कार्यकर, हो, त्यांच्याकडे खूप शिकायला मिळालं. म्हणजे आता मी भजनात वाजवत असल्यामुळे मोठ्याने वाजवायचं, दणदणीत तबला वाजवायचा. तबला हे खरं तर दणदणीत वाजवायचं वाद्य या अर्थानं शिकलो मी. परंतु प्रभाकर कार्यकर आम्ही त्यांना बाबा म्हणायचो. बाबा म्हणायचे की बारीक वाजव, बारीक हलका, म्हणजे साथीचा तबला नाजूक वाजव. आणि मग त्यांच्यासोबत 2-3 कार्यक्रम केल्यानंतर असं लक्षात आलं की साथ संगती अशी असते. वा. आणि मग सोलोचे काही कार्यक्रम केलेस का तू? सोलोचे बरेच कार्यक्रम झाले वेगवेगळ्या ठिकाणी. सोलोच्या कार्यक्रमाची एक आठवण सांगायची मला महत्वाची. सोलोचा कार्यक्रम नव्हता माझा, खरं तर स्पर्धा होती ती. अच्छा. परळीला राज्यस्तरीय तबला वादन आणि पखवाज वादनाची स्पर्धा होती. आणि त्या कार्यक्रमाला मी गेलो इथून गावाकडून. माझ्यासोबत कोणच नाही. मी जाणार म्हणून गेलो. मी जाणारच काही करून. मग तबल्याच्या बॅगमध्ये एक दुसरी सोबत एक बॅग कपड्याची छोटी. एकटाच गेलो. अरे बापरे. आणि झालं काय, तबल्याची बॅग घेता घेता ती माझी बॅग विसरली बसमध्येच, जी कपड्याची बॅग होती ती. आणि मग तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की कपडे विसरलेत आपले. आता काय करायचं? अरे बाप. तर मग आहे त्या कपड्यावरच वाजवू का असं संयोजकाला म्हणालो मी. ते म्हणाले तुझा तबला जर चांगला असेल तर काय हरकत आहे, हो ना, वाजव तू, कपडे काय मॅटर करत नाहीत. काय बात. आणि मी साध्या बूट शर्टवर ज्या कपड्यावर मी गेलो होतो त्याच कपड्यावर बसलो आणि तबला वाजवला. त्या स्पर्धेची आठवण सांगायची होती. ती स्पेशली पखवाज आणि तबल्याची स्पर्धा होती. एकत्र. पखवाजाची वेगळी आणि तबल्याची नव्हती वेगळी. अच्छा. त्या स्पर्धेमध्ये पखवाजामध्ये माझे मित्र प्रताप आवाड सुप्रसिद्ध पखवाज वादक, त्यांचा फर्स्ट आला आणि माझा सेकंड आला. क्या बात आहे. खूप भारी वाटतं मला की कुठलेच कपडे म्हणजे कपडे हरवलेले असताना. माझा एसटीचा पास सुद्धा त्यात हरवला होता खरं तर. आणि मग यायला पैसे पण नव्हते कारण पास हरवला होता. आणि मी अनफोर्सचेच पैसे म्हणजे इतकेच पैसे असायचे सोबत बुवा. तर मग कसं यायचं, बक्षीस मिळाल्याशिवाय पर्याय नाही या अर्थानच बसलो होतो मी. ते पैसे मिळाले त्या कार्यक्रम म्हणजे स्पर्धेतून. मला सेकंड नंबर आला, मला पैसे मिळाले. किती छान गोड आठवणी असतात. म्हणजे गोड याच्यासाठी म्हणतोय की त्यामुळं त्या आठवणींच्या जोरावरतीच कलाकाराचा प्रवास होत असतो. की जाताना असे खूप मोठे, आणि हे खरं तर म्हणजे असा योगायोग आहे की खूप मोठ्या कलावंताच्या बाबतीत अशा गोष्टी घडलेल्या आहेत की प्रवासामध्ये तबला हरवला जातो. मोठ्या कलावंताच्या बाबतीत हे झालेलं आहे. आणि मग
त्यावेळेस मग ते काहीतरी ऍडजस्टमेंट करून ते वेळा, पण तेही एवढ्या छान पद्धतीनं मारून येतात की लक्षातही येत नाही की अशी काहीतरी अडचणीतून हा कलावंत आपल्या इथंपर्यंत पोहोचलेला आहे. आणि संगीताच्या कलाकाराला तर आर्थिक विवंचनेचा शापच आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. हा, सुरुवातीपासूनच तो आहे आणि फार संघर्षानंतर मग तू कुठेतरी आर्थिक दृष्टीनं थोडासा स्थिरावतो. तर याही अडचणीतून तू गेलेस. होय होय. पण एका बाजूला तुला तालमणी ही पदवी मिळालेली आहे. होय. कुठे मिळाली ही पदवी तुला? मला सूरसिंगार नावाची एक संस्था आहे, त्यांनी मला ती दिली. म्हणजे ऑनलाईन मी त्यांना पाठवलं होतं माझं रेकॉर्डिंग आणि त्यांनी ते दिली. सुरमणी आणि तालमणी ते वेगळे द्यायचं. गाण्यातल्याला सुरमणी आणि तबल्यात त्यावेळेला ती मिळाली मला 2013 साली. मग एका बाजूला तुझ्या हातात तालमणी बांधलेला असताना सुरांचा मणी गळ्यात अडकून यावं असं कधी वाटलं तुला? मी बऱ्याच मोठ्या लोकांबरोबर शास्त्रीय संगीताला वाजवायचो, भजनाला वाजवायचो, अभंग, नाट्यगीत, क्लासिकल सगळंच वाजवायचो. परंतु माझ्या हात लपली होती एक गझल. खरं तर कविता, गझल, शब्द ह्याच्याशी खूप मला म्हणजे इंटरेस्ट की हे कसं तयार होत असेल बुवा. अच्छा. तर त्या काळात माझं मी खूप लहानपणापासून ऐकलेले गायक म्हणजे ते गुलाम अली. अच्छा. ज्यांची गझल मी ऐकत मोठा झालो. आणि त्यानंतर भीमराव पांचाळे, सोरण म्हणजे गझल नवाज म्हणजे भीमराव पांचाळे. तर त्यांच्या गझल्या म्हणजे मला वाटायचं की आपण हे करेंगे यार, कुछ तो अलग करेंगे. आणि मग ते होत गेलं एक एक एक. मग आता गाण्याकडे वळलाच असतो तर वळल्यानंतर पहिल्यांदा मग शास्त्रीय सुरू केलंच की कसं? हा, क्लासिकल तर चालूच होतं माझं. अच्छा. हा, ते मधला प्रवास सांगायचा राहिला, कारण मी क्लासिकल सुरू केलं शिकायला गुरुजींकडे शिकलो. हा, माझे दुसरे गुरुजी, मी ब्लाइंड स्कूलला होतो. माझं अंधशाळेत शिक्षण झालं निलंग्याला. तर त्या शाळेत पिंगाणे गुरुजी म्हणून आहेत, ज्ञानेश्वर पिंगाणे गुरुजी. तर ते मला गाणं शिकवायचे. मी त्यांच्याबरोबर तबला वाजवायचो पण ते मला गाणं शिकवायचे. ते म्हणायचे गाणं शिक. गाणं शिकणारा माणूस हा प्रथम असतो स्टेजवर, त्याला फर्स्ट प्रेफरन्स दिला जातो. गाणं शिक, तुझा गळा इतका चांगला आहे. त्यावेळेला त्यांच्या बंदिशी ऐकून ऐकून मग ते येत गेलं, त्या गोष्टी माझ्या साठवत गेलो मी. आणि मला गाणं माझ्या आपोआप गळ्यात मुक्काम करणं जे म्हणतो गाणं ते होत गेलं गाण्याच्या बाबतीत. आमचे गुरुजी म्हणायचे की उत्तम तबला वादकच हा उत्तम गायक होऊ शकतो. अगदी. उत्तम गायक होण्यासाठी तबल्याचं ज्ञान असणं किंवा तबल्यावरती महारत हासिल असणं हे खूप आवश्यक अशी गोष्ट आमचे गुरुजी पण म्हणायचे. आणि आपण जर संगीताच्या काही म्हणजे क्षेत्रामधील काही गायक मंडळी बघितली तर ते मूळची तबला वादक आहे आणि नंतर गायक म्हणून ते छान प्रस्थापित झालेले आहेत. तर एखादं शास्त्रीय काय एखादी चीज ऐकवशील का मला? ऐकवेन. राग पुर्याधनाश्री थोडासा ऐकवण्याचा प्रयत्न करतो. क्या बात है, वाह. पायले जनकार मुझे, पायले जनकार मोरे, पायले झनकार मोरे, झनन झनन बाजे झनकार, झनन झनन बाजे झनकार, पायले झनकार मोरे. पिया समझाऊं समझत नाही, पिया समझाऊं समझत नाही, सास ननद मोरे देगे गादे, सास ननद मोरे देगे गादे, पायले जनकार मोरे, पायले जन पायले पायले जनक, पायले जनक, पायले
जनका पायलिया जनकारा. क्या बात आहे, क्या बात आहे. एक वेगळा प्रश्न सुचला आत्ता मला की आता पुऱ्या दिनाश्री पंडित भीमसेन जोशीने गाऊन असला अजरामर करून ठेवला आहे. होय अर्थात खूप मोठ्या कलावंतांनी गायलेलं आहे. होय 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 आणि पण ही चीज त्यातल्या त्यात अण्णांनी खूप होय. खूप जबरदस्त होय गायली. होय. प्रश्न असा आहे की रसिकांच्या कानामध्ये अण्णांचे हे स्वर बसलेले आहेत. बरोबर. अशा वेळेस ती चीज किंवा तो राग घेणं हो हे एका अर्थानं बघितलं तर सोपं आहे की ते लोकांना माहिती आहे म्हणून की ते त्या पद्धतीने आपण पोहोचू शकतो म्हणून. बरोबर. आणि दुसऱ्या बाजूला की त्या कलावंतांनी निर्माण केलेलं ते जे आहे ना होय त्याच्या बाजूला आपण कुठेतरी आपलं ठेवणं हे थोडंसं चॅलेंजिंग वाटतं का? अगदी बरोबर. मी काल आमच्या विद्यार्थ्यांनाही सांगत होतो हां. की गायकी आणि गाणं हा दोन प्रकार वेगळे आहेत. एखादं गाणं तुम्ही ऐकून जशाच तसं म्हणू शकता, पण तू गायकी प्रत्येक जणांची कलावंती वेगळी वेगळी असते, असते. कलावंताची वेगळी असते. हो. मला तर असं वाटतं की गायकी म्हणजे त्याचा ती स्वभाव स्पष्ट करते. प्रत्येक कलावंताचं वागणं बोलणं त्याचा एकूण सगळा स्वभाव जर पाहायचा असेल तर त्याच्या त्या कलेतून नक्कीच प्रदर्शित होतो, स्पष्ट होतो. अगदी खरं. मी जसं तुम्ही म्हणालात की अण्णांनी खूप गाऊन ठेवलंय हे पुऱ्या धनाश्री आणि बऱ्याच उस्ताद लोकांचं ऐकलं मी. हो. परंतु आपलं काहीतरी ह्यात मांडणं हां. ह्याचं नक्की म्हणजे मी उलट कुठलंही क्लासिकल काही गाताना आपलं काय जर मांडू शकत असो आपण तरच गाऊया आपण. हाच खरं तर माझं ब्रीद आहे. म्हणजे मी असं ठरवतो की हे राग मैं गा सकता हूं ना, हां हां हां. मैं खुद का कुछ तो गाऊंगा, नाही तो नाही गाऊंगा मैं, नाहीतर मी नाही गाणार. खरं खरं. त्या अर्थानंच मी रियाज आणि मग त्या सगळ्या अर्थानं चिंतन चालू असतं मग त्या रागावर. म्हणजे नवोन्मेष शालिनी हा, अगदी. अशी कला असलीच पाहिजे तर अगदी. तो कलावंत. अगदी बरोबर. खरं. आणि मग हे गात असताना उपशास्त्रीय वगैरे पण तू गातो का? होय होय होय. उपशास्त्रीय मध्ये काय ठुमरी वगैरे? हा अगदी. ठुमरी दादरा. हा क्या बात. मग एखादे खास आमच्या प्रेक्षकांसाठी एखादे होय. उपशास्त्रीय होऊ दे की. येस. ओ याद पिया की आए याद पिया की आए याद पिया की आए है राम याद पिया की आए है राम याद पिया की आए. ये दुख सहाना जाए सहाना जाए ये दुख सहाना जाए ये दुख सहाना जाए है याद पिया के आए है याद पिया के आए याद पिया के आए याद पिया के आए पिया के याद पिया ये याद पिया के आए याद पिया के आए याद पिया के आए हाय राम याद पिया के याद पिया के याद पिया के आए. वा 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 क्या बात आहे. पण कुठल्याही कलावंताच्या ह्या प्रवासामध्ये त्याला एक आधार खूप महत्त्वाचा लागतो. होय होय जो कुटुंबातून असला तर सगळ्यात चांगला असतं.
आणि त्यात पुन्हा तू जन्मांध. होय. तर तुझी जी जीवनसंगिनी आहे अश्विनी, जी स्वतः एक उत्तम कथक डान्सर आहे, होय होय. तर तिचा रोल किती महत्त्वाचा वाटतो तुला? खूप महत्त्वाचा रोल आहे त्याचा खरं तर. हां. मी आता इथं उमरग्यात आपल्या ह्या चॅनलला मुलाखत द्यायचं असताना सांगतो महत्त्वाचं की मी इथंच होतो आधी. हे आधी मी नळदुर्गला राहिलो, आपलं घर नावाच्या एका मोठ्या संस्थेत. तिथे 10 वर्ष राहिलो. त्यानंतर उस्मानाबादला होतो, म्हणजे आता धाराशिवला, आणि त्याच्यानंतर उमरग्याला आलो. हो. हे सगळं माझा कलावंताची फकिरी असते खरं तर. सुरुवातीच्या काळात फकिरी स्वीकारल्यासारखं होतं माझं फिरणं. आणि इथं आलो मी उमरग्याला, 1 वर्ष नोकरी केली एका शाळेत. पण तिची इच्छा होती आसावरीची, माझ्या पत्नीची, की इथं तुमची जागा नाही आहे, तुम्ही इथं नाही थांबायला पाहिजे, तुम्ही पुण्यात जायला पाहिजे, तुमच्याकडे खूप भारी भारी गोष्टी आहेत. पण हे गाव सुटत नव्हतं खरं तर. तुमच्यासारखे मित्र, तुम्ही जरी आज मुलाखत म्हणून जरी बसले, इंटरव्ह्यू घेत असलात माझा, तरी सुद्धा प्रचंड प्रेम तुमचं जे मला इथून सोडवतच नव्हतं खरं तर. म्हणजे मला जावं असं कधीच वाटत नव्हतं, पायच निघत नव्हता माझा. परंतु तिची खूप इच्छा होती की तुम्ही इथे नाळ तुमची अशीच असणार आहे, ती काय तुटणार नाही. तुमच्यावर खूप प्रेम करणारे लोक आहेत, परंतु तुम्ही इथं नाही राहिलं पाहिजे, पुण्यात तुम्ही असले पाहिजे आहेत. हा तिचा खूप मोठा आग्रह होता. आणि मी पुण्याला गेलो. आणि माझ्या कार्यक्रमाच्या शूटिंगपासून ते रील टाकण्यापासून ते माझे पोस्ट टाकण्यापर्यंत जे लोकांपर्यंत मी पोचला पाहिजे ऑनलाईन या माध्यमातून, ते सगळं ती करते. म्हणजे माझ्या खाण्यापिण्यापासून, घरातल्या सकाळी दिनचर्येपासून ते माझ्या कार्यक्रमापर्यंत सगळं तीच करते. मी फक्त गातो बसून. क्या बात. हां. म्हणजे तुझ्या या सगळ्या परफॉर्मन्सचं खरं श्रेय कुणाला द्यायचं तर असावरील आशूला द्यावं लागेल. हां, अगदी अगदी बरोबर. पण एक कौतुक मला म्हणजे प्रेक्षकांनी सांगायला छान वाटेल की एका बाजूला हा दिव्यांग, म्हणजे याची दृष्टीहीन याचं जीवन, आणि दुसऱ्या बाजूला आसावरी ही पूर्णपणे निरोगी आहे. हो. तरीही तिनं तुला स्वीकारणं, बरं त्याहीपेक्षा तुला अशा वेळेस स्वीकारलं की ज्यावेळेस तुझं नाव फारसं नव्हतं, अगदी काही तू नव्हतं, कुठल्याच अर्थाने स्थिर नव्हतं. हो. तर मग हे म्हणजे लव्ह मॅरेज. अगदी होय. खरं तर त्याचा एक वेगळा किस्सा, छान किस्सा आहे की ती हिंमत त्या काळामध्ये तू करणं. नाही, तिची वेगळीच मुलाखत होऊ शकते. हां, खरंच आहे ते. त्याच्यावरती एक वेगळा एपिसोड होऊ शकतो, एवढी छान ती कथा आहे. पण खरंच आहे की कुठल्याही कलावंताला एक घरचा माणूस असणं, आणि त्यातल्या त्यात आसावरीसारखी एक सक्षम स्त्री, की तू म्हणजे कुसुमाग्रजांनी जसं म्हटलं ना की पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, तसं तिनं तुझ्या पाठीवरती हात ठेवून तुला जे पुण्याला पाठवलं, किंवा ती घेऊन गेली, अक्षरशः पुण्याला घेऊन गेली तुला. आणि काही ठरलेलं नव्हतं, म्हणजे पुण्यात जाऊन काय करायचं काही ठरलेलं काही नाही. व पहिल्यांदा साशंकता होती मनामध्ये, अगदी भीती होती, प्रचंड होती. त्याबद्दल थोडं सांगू इच्छितो मी. पुण्यात गेलो मी, सुरुवातीला सुरू झालं आमचं गॅस आणण्यापासून, आणि मग ते मिळालं, सगळ्या गोष्टी झाल्या, सुरू झाल्या. आता पुण्यात आलोय तर ओळख कसं होणार आपली, कुठं होणार, काय करणार आपण. आणि मग 12 ऑगस्ट 2023 रोजी साई मंदिरातून मला फोन आला. साईबाबा पालखी भवन नावाचं एक साईबाबांचं भवन आहे, साईबाबांच्या नावाने, फडक्या होत चौकात. ते चालवतात लोक वेगवेगळी. त्या कमिटीच्या लोकांमधला एकाचा फोन आला मला की सर तुमचं गाणं ठेवायचं आहे मला, भजन. अच्छा. मी म्हटलं मी काय माहीतच नाही तुम्हाला. सांगितलं म्हणे एक दोघांनी, चांगलं गाता तुम्ही, तुमचं भजन ठेवायचं. मग काय घेणार तुम्ही? म्हटलं काहीच देऊ नका, मला फक्त बोलवा, मला तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे, तुम्हाला ऐकवायचं आहे. आणि मग तिथं माझा पहिला कार्यक्रम झाला. तिथून सुरूच झालं मग, म्हणजे बाबांच्या आशीर्वादानं सगळं, अर्थात या अर्थानं म्हणजे खरंच मानेन मी, म्हणजे की खूप कलाकाराला खरं तर सच्चा म्हणजे परमेश्वर, सूर हा परमेश्वर, सूर हाच परमेश्वर. परंतु त्या सुरातून मी कदाचित बाबांना प्रसन्न केलं असेल, मला वाटतं. ते कदाचित बाबांपर्यंत तो सूर पोचलाही असेल, म्हणून की काय सच्चा सूर हा पोचतो. हा, पोचतोच. आणि त्यानंतर मग सुरू झालं म्हणण्यापेक्षा मग त्याच्यानंतर कुठं कार्यक्रम काय वगैरे. तर माझे मामा डॉक्टर महेश वडदरे, त्यांचा मला एका दिवशी फोन आला सप्टेंबर महिन्यात, आणि नमस्कार, कुठं आहेस तू, काय चाललंय, आलायस म्हणून पुण्यात? हो आलोय म्हणलं. मग तू तबला वाजवतोस ना? नाही म्हणलं, मी गातो. मग ते म्हणाले तुझा गाण्याचा एक कार्यक्रम करायचा आहे आणि तो येशील का? असं एक ठिकाण आहे, सांगवी म्हणून गाव आहे, न्हावी सांगवी सांडास काहीतरी, भीमा नदीच्या काठी. ते त्यांनी माझा कार्यक्रम ठेवला होता, पहिला कार्यक्रम माझा, जाहीर कार्यक्रम मोठा, आणि खूप चांगला रंगतदार कार्यक्रम झाला, खूप रंगला कार्यक्रम. त्या पहिल्या कार्यक्रमात म्हणजे इतकं लोकार्थानं म्हणजे मोठा कार्यक्रम. आणि मला सवय होती की तुमच्या बोलण्याची, तुम्ही बोलायचं मी गाणं म्हणायचं. तिथं तसं काहीच नव्हतं.
मग मी डॉक्टरांना म्हणलं माझ्या मामाला, तुम्हीच बोला म्हणलं. ते म्हणले मी कधीच बोललो नाही. आजपासून सुरू करा म्हणलं. आजपासून बोलायला सुरू करा तुम्ही. मी प्रत्येक गाण्यानंतर तुम्ही 1-1.5 मिनिट बोला म्हणलं आणि मी गातो. आणि तो आमचा पहिला कार्यक्रम. मग तिथून थांबलोच नाही. मग मी वा, ते जे प्रवास सुरू झाला तो अजून अखंडित सुरूच आहे. आता या सगळ्या गोष्टी करत असताना जसं तू म्हणालस की गुलामालींच्या गझला तू ऐकल्यास आणि भीमरावदादांच्या गझला, त्याचं गारुड तुझ्या मनावरती होतं. पण गझल पेश करावं किंवा गझल गायकीकडे वळावं असं म्हणजे कधी वाटलं आणि ते त्याच्याविषयीचा आत्मविश्वास तुला कधी आला? मला हे सतीश दराडे, विनायक पवार माझे मित्र, महाराष्ट्रातले चांगले चांगले गझलकार हे भेटत गेले. त्यांच्या सहवास वैभव देशमुख ह्यांच्या गझला ऐकायचो मी, ह्यांच्या मुशायरे ऐकायचा अर्थात. आणि ते असं वाटायचं की आपण चाल लावू शकतो का, ह्याला बघू आपण, प्रयत्न करूया. आणि त्या अर्थानं ऐकत गेलो मी. ह्यांचं काय काय करू आपण, काहीतरी कंपोज करू, काहीतरी करू. पहिलं माझं विनायकचं गाणं कंपोज केलं मी. कविता होती ती, माझी पहिली कविता आयुष्यातली. ती माझ्याकडून कंपोज झाली. कशी झाली माहित नव्हती, पण विनायकच्या डोळ्यात पाणी आलं मात्र ते ऐकल्यावर. मी म्हटलं ज्यानं लिहिलंय तिच्या डोळ्यात पाणी आलं, सार्थकी लागली आपली चाल. कोणची कविता होती ती ऐकवतो थोडीशी. ती अशी होती की एका लहान मुलाचं मनोगत. त्या लहान मुलाला काय वाटतं शहरातल्या, की उद्या परवा सुट्टी आहे, पटकन येऊ जाऊन, मम्मी मला चल ना ग आजोबाकडे घेऊन. अच्छा, म्हणजे आजोबांकडे जायची ओढ या अर्थाने ती कविता होती. तर ती उद्या परवा सुट्टी आहे, पटकन येऊ जाऊन, मम्मी मला चल ना ग आजोबांकडे घेऊन. थरथर त्या काठीला बळ मिळतं बघ, आन दुखल्या नजरेला भाळ मिळतं बघ. थोडा तिथं उजेड करू एक रात्र राहून, मम्मी मला चल ना ग आजोबांकडे घेऊन. खडबडीत हातांनी निघतात म्हणतेस खाकर, त्याच हातांनी जगवलेत ना कितीतरी पाखर. खडबडीत हातांनी निघतात म्हणतेस खाकर, त्याच हातांनी जगवलेत ना कितीतरी पाखर. तासाभरासाठी तरी जाऊ पाखर होऊन, तासाभरासाठी तरी जाऊ पाखर होऊन, मम्मी मला चल ना ग आजोबांकडे घेऊन. क्या बात. मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की विनायक पवारांचे शब्द तर प्रत्येकारी आहेतच, पण खंडेरावनी त्याला जी चाल लावली ना, आम्ही ज्यावेळेस आमच्या कार्यक्रमामध्ये हे गाणं घेतो, ही कविता घेतो, दरवेळेस आमचा अनुभव आहे की पूर्ण हॉल जो आहे आमचा, थिएटर जे आहे, ते अक्षरशः निशब्द होतं. जवळपास सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं. म्हणजे त्याच्यानंतर शक्यतो आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये ही कविता शेवटीच त्याच्यासाठीच घेतो आम्ही. पण कधी आधेमध्ये जर कुठं फरमाईश झाली, आधेमध्ये जर हे गाणं घ्यावं लागलं आम्हाला दुसऱ्या कुठल्या एखाद्या कार्यक्रमामध्ये, तर नंतर मलाही काही सुचत नाही आणि खंडेरावलाही काही सुचत नाही, इतकं प्रत्येकाने हे गाणं झालेलं आहे. आणि मग अशा कंपोजिशन्स त्याने वेगवेगळ्या गझलकारांच्या केलेल्या आहेत. पण एक मला प्रश्न पडतो की मराठी गझलांचं ठीक आहे, मराठी कवितांचं ठीक आहे, आपली मातृभाषा मराठी आहे, पण जेव्हा आपण उर्दू गझल गातो तर गझलेच्या म्हणजे उर्दू गझलेच्या उच्चारणासाठी खास प्रयत्न करावे लागतात खूप. कारण उर्दू गझल ऐकणारे हे फक्त महाराष्ट्रातलेच आहेत का, तर नाही, खूप चांगली माणसं ऐकणारी आहेत. आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्यावेळेस आपण जातो, बरोबर, म्हणजे दीदी सारख्या मोठ्या कलावंताला सुद्धा लोकांनी हिणवलं होतं उर्दूच्या उच्चारणावर. तर त्याच्यासाठी तू खास काही प्रयत्न केलेस का? त्याच्यासाठी मी ऐकतो बऱ्याचदा, परंतु नुसतं उर्दू गझल अशी आहे की नुसतं ऐकल्याने ते कळतच नाही. ते विचारावं लागतं कोणाला तरी, हे ऐकलंय ते काय नेमकं. तर ते विचारतो मग. म्हणजे जसं तुमच्यासारखी मंडळी आहेत, एक दुसरं आपले बाबू काका आहेत, बाबू काका स्वामी, तेही असतील, म्हणजे पुण्यातले काही मंडळी असतील बा, की काय आहे बॉय नेमकं. आणि शक्यतो तुम्ही म्हटल्यासारखं सर, उर्दू गझला मी जास्त आदर करत नाही हल्ली अजून इतक्या. त्याचं कारण काय
की मला असं वाटतं की परफेक्शन, जी गोष्ट आपण परफेक्ट सादर करू शकतो तीच आपण लोकांपर्यंत न्यावी, तीच आपण लोकांच्या पुढे ठेवावी. खरं तर नवोदित कलावंतांनी या गोष्टीपासून खूप शिकण्यासारखं आहे की एखादी गोष्ट सादर करायची गडबड न करता त्याच्यामध्ये त्या आपल्या आत मुरली पाहिजे. अगदी बरोबर. आणि गझलसारखा तर विषय असा आहे की ती खूप अंतरंगात मिसळली पाहिजे, उतरली पाहिजे. आणि मग तेवढ्या प्रत्येकारीच ते तुमच्या हातून, तुमच्या किंवा तुमच्या स्वरातून ते सादर होऊ शकतं. बरोबर. मग मराठी गझलांकडे तू जास्ती हा सध्या तर मराठी गझलांचं तरी आमच्या प्रेक्षकांसाठी एखादी उर्दू गझल जर ऐकवता आली. हो, प्रयत्न करतो. मी जी पहिली ऐकली आयुष्यात माझ्या ती गझल. चंदा की तू है चांदनी, लहरों की तू है रागिनी, चंदा की चंदा की तू है चांदनी, लहरों की तू है रागिनी, जाने तमन्ना मैं तुझे क्या क्या कहूँ क्या ना कहूँ, ऐ हुस्ने बेपरवाह तुझे शबनम कहूँ शोला कहूँ. क्या बात आहे. वा. खंडेराव, ज्यावेळेस कंपोजिशनला एखादी गझल तुझ्या समोर येते, काय प्रक्रिया असते नेमकी? म्हणजे तू मुद्दा म्हणून घेऊन बसतोस की कधी सुचते त्याची चाल सुचते, नाही की पहिल्यांदा ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोस गझल? काय प्रक्रिया असते नेमकी? चाल लावण्याच्या बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या टेक्निक आहेत, पण माझी प्रक्रिया आहे. टेक्निक आणि चाल जन्माला घालणं ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. खरं तर अंतर आहे. खरं. बरेच लोक टेक्निकली चाल तयार करतात मीटरवरून, त्या गाण्याच्या वगैरे काय काय वगैरे, परंतु चाल खरं तर टेक्निक किंवा टेक्निकली तयार होत नसते. चाल ही जन्माला घालावी लागते. म्हणजे मी असं मानतो उलट की कलाकाराचे किती मुलं असतात, असंख्य मुलं असतात. कलाकाराची सृजनशीलता, तिच्या चाली ही तिची मुलं असतात, तिचे अपत्य असतात. जशी कविता जन्मते तशी चाल ही जन्माला येते. ती जन्मालाच यावी लागते खरं. परंतु नुसती चाल जन्माला येत नाही कधीच, ती शब्दांना घेऊन जन्माला येते. म्हणजे तुमच्यासारख्यांचे किंवा अनेक वेगवेगळ्या लोकांचे कविता आहेत, ते शब्द माझ्यासमोर आले की ते शब्द चाल घेऊन येतात. खरं तर कलाकार त्याला बाहेर काढतो, फक्त त्याला वेगळे एक स्वरूप प्राप्त देतो, त्याला मेकअप करतो तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे. परंतु मला असं वाटतं की शब्द चाल घेऊन येतात, कलाकार फक्त त्याला एक आयाम देतो. एक रूप देतो, त्याला एक रूप देतो. एखादी सांगशील की अशात म्हणजे तू नवीन कंपोज केलेले कोणाचे मराठी गझल एखादे? देवरकर, विनोद देवरकर सर, मोठे गझलकार, त्यांची पहिल्यांदा माझ्याकडे गझल आली. त्यांनी खूप साऱ्या गझला त्यांच्या होत्या, गझला लिहिली त्यांनी, सिनेमात गाणी लिहिलेली आहेत. परंतु त्यांची एक गझल आली माझ्याकडे. आली म्हणण्यापेक्षा त्यांनी मला टाकली होती ऑनलाईन, फेसबुकला त्यांची बघितली मी, आणि त्यांना फोन केला की ती खूप आवडली सर, मला पूर्ण पाठवा. अच्छा. सुटा शेअर टाकला असेल त्यांनी. आणि मग त्यांना मी ते पूर्ण पाठवायला सांगितले. त्याचे बोल म्हणजे त्याचे लिहिलेलं असं की किती काळजावर मलम सांग लावू, पुन्हा एकटक तू नको आज पाहू. इतकं म्हणजे पुन्हा एकटक तू नको आज पाहू आणि काळजावर मलम, मला भावली खूप. काळीज ह्याचं नातं गझलेशी जास्त आहे. गझली काळजातच जपावी लागते, ती काळजात ठेवतात लोक. खरं तर ते काळजातूनच येते. ते काळजातून येते, म्हणूनच की काय ते काळजात गेली पाहिजे. आणि मग ती आली, सरांनी मला पाठवली पूर्ण गझल. आणि मग ते प्रयत्न केला मी कसं करायचं, मलम 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 असं करत गेलो. मलम 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 असं काहीतरी होत गेलं. मग काळजावर किती 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 कुठं काय किती आहे ते किती हे एक्स्ट्रीम आहे. एक्स्ट्रीम आहे ते खरं. तर ते किती हे इथं आलं किती, आणि मग ते झाली कंपोज. ती ऐकवतो थोडीशी. ऐकव ना. किती काळजावर मलम सांग लावू, किती काळजावर मलम सांग लावू, पुन्हा एकटक पुन्हा एकटक तू नको आज पाहू, किती काळजावर
मलम सांगनावो. हवा ही सुगंधी तुझ्या कस्तुरीने. हवा 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 ही सुगंधी तुझ्या कस्तुरीने. गडे मी कशाला फुलांवरती भाळो. गडे मी कशाला फुलांवरती भाळो. पुन्हा एकटक तू नको आज पाहू. किती काळ जावं मलम सांगना. क्या बात. अशा अनेक जाण्याचे किस्से आहेत की म्हणजे आपण ठरवून बसून चाल लावण्याचा प्रयत्न करतो पण चाल लागत नाही. अगदी आणि मग आपण कंटाळून सोडून देतो आणि मग एक असा विवेकशील क्षण येतो की त्यावेळेस ते अचानक चाल सुचते. असं कधी झालं का तुला की एखाद्या याला चालेनं खूप त्रास दिला की बाबा खूप वाट पाहावी लागली ते चाल येण्यासाठी, पण ज्यावेळेस वाट पाहून त्यावेळेस ती चाल लागली त्यावेळेस मात्र मग मन खुश होऊन गेलं, असे एखादे कुठले चाल तुला आठवत आहे का? हां, असं परवाच एका गझलेबद्दल झालं की एक गझल आली माझ्याकडं. सुप्रसिद्ध कवयित्री गझलकारा सुनीता रामचंद्र. अच्छा. त्यांच्या कविता आणि गझलेचा कविता जेव्हा भोळ्या होत्या नावाचा आम्ही एक प्रोग्राम करतो, कार्यक्रम करतो. तर त्यांनी मला गझला दिल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि चाल ती कविता होती. खरं तर सुरुवातीचा शेर फक्त गझलेचा होता, नंतर पूर्ण ती कविता झाली. अच्छा. तर ती अशी होती की शहर भोगणे अजून इथले संपत नाही. गावी जायचे नुसते म्हणतो ठरवत नाही. अच्छा. म्हणजे असं मजा, म्हणजे इतकं काही नव्हतं त्यात भाव. म्हणजे कसं करायचं आपण, ठरवत नाही संपत नाही. तर मग होतच नव्हती चाल बरेच दिवस. मग सोडून दिलं मी त्याला. जाऊ दे म्हणलं, नाही झाली तर नाही झाली, काय करणार, आपल्याला होत नाही तर होत, म्हणजे ठीक आहे थोडे दिवस आपण बघू म्हणलं. जेव्हा तिची वेळ येईल त्यावेळेला ती जन्माला येईल. जन्माला यावी लागते, वेळ यावीच लागते, ती यावीच लागते. त्याला वेदनाच व्हाव्या लागतात प्रसूतीच्या. क्या बात. तरच ती जन्मते. मग थांबलो आणि मग एका दिवशी अचानक शहर 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 असं झालं. ते शहरातलं रखरखत पण मला जरा आठवलं. शहर ऊन रखरखत, शहर ड्राय, शहर शहर एवढंच आलं आणि मी बसलो हार्मोनियम घेऊन आणि मग ते पूर्ण चाल लागली. ती ऐकवत थोडीशी. शहर भोगणे अजून आपुले संपत नाही, संपत नाही. गावी जायचे, गावी जायचे, गावी जायचे नुसते म्हणतो ठरवत नाही, ठरवत नाही. नंतर याचा खूप चांगला आहे की एक माऊली डोळे लावून बसली आहे, बसली आहे. काय म्हणून साय दुधाची रुसली आहे, रुसली आहे. पदरा आडून, पदरा आडून डोळे पुसणे थांबत नाही, थांबत नाही. गावी जायचे नुसते म्हणतो ठरवत नाही, ठरवत नाही. म्हणजे गाव सोडून शहरामध्ये आलेल्या माणसांची व्यथा. होय. आणि ती एक जे गावाकडची जी एक परतण्याची ओढ आहे. होय. ती ओढ शब्दामधून तर सुनीता त्यांनी मांडलीच आहे, पण तितक्याच जबरदस्त तुला ते चालीमधून मांडण्याचं मला कशामुळे जमलं हेही सांगतो. की मी 3 वर्षापासून पुण्यात आहे. मी ही चाल लावताना असा विचार केलो की अनेक वर्ष पुण्यात आहेत, त्यांना काय वाटत असेल. वा. मी 3 वर्ष झाले पुण्यात आहे तरी मला कधी एकदा जाऊ वाटतं महिन्यातून गावाकडे. अस्वस्थ होतो आपण, अस्वस्थ होतो, खायला वाटतं, नको यार जाऊ आपण घरी. हे 30-30 वर्ष झालं. काही जणांच्या तर दुसऱ्या तिसऱ्या पिढ्या असतात, त्यांना गावाकडे जायचं काही म्हणजे माहीतच नाही, गावाकडे कोण आहे का आपलं. त्यांची काय तगमग असेल, म्हणजे मला जर 3 वर्षात असं होत असेल त्यांचीही तगमग असेल, परंतु ते आता ठरवतो पण होत नाही, जसं आहे त्या कवितेत तसं. त्या अर्थानं बघितलं मी त्या कवितेकडे आणि मग ती अशी चाल, आणि मग ते चाल जन्माला आली. म्हणजे या चालीला पण खूप छान कार्यक्रमामधून प्रतिसाद मिळतो या गझलेला पण.
त्याच्यासोबतच तू नाट्यगीताचे पण काही कार्यक्रम करतो? हो, हा. अभंग, हा. नाट्यगीत, भक्तिगीत, भजन. अच्छा. हा. एखादं नाट्यगीत ऐकव की आम्हाला. काय ऐकू? काय वाटतं तुम्हाला? कुठलंही म्हणजे सुरत की किंवा असं अनवट एखादं नाट्यगीत ऐकत तुम्हाला? वा. हा, आवडेल का? दैव किती अविचारी, उधो जीवन गतिहीन्यारी, उधो जीवन गतिहीन्यारी. दैव किती अविचारी, किती अविचारी, उधो जीवन गतिहीन्यारी. शुभ्रवर्ण बगड्यास दिला तू, शुभ्रवर्ण बगड्यास दिला तू, कोकिळ तनु अंधारी, अंधारी. कृष्ण लोचन सुंदर हरिणी, वनी वनी भ्रमती विचारी. दैव किती अविचारी, किती अविचारी, किती अविचारी, किती अविचारी, उधो जीवन गतिहीन्यारी. क्या बात. म्हणजे स्वरांच्या प्रत्येक प्रांताला तू स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहेस. पुढच्या काळामध्ये काय तुझ्या डोक्यात काय प्रोजेक्ट्स आहेत सध्या? कशावरती काम करतोयस? माझ्या डोक्यात आहेत बरेच प्रोजेक्ट, परंतु संगीत हे सर्वदूर गेलं पाहिजे यासाठी अनेक जे प्रयत्न करतायत लोक. संगीत हे आपोआप जाणार आहे पुढे, परंतु संगीताची जी साधना करणार आहे, अप्रत्यक्ष ज्यांना साधना म्हणजे काय माहित नाही, ज्यांना रियाज म्हणजे काय, ज्यांना गाणं म्हणजे काय माहित नाही, परंतु खूप चांगले गळे आहेत, खूप चांगला आवाज ज्यांचा आहे, त्यांना काहीतरी प्लॅटफॉर्म द्यावा आपण. अच्छा. त्यांना काहीतरी आपल्याला शिकवण्याची संधी जर मिळाली तर तो शोधतोय मी. कारण ज्यांची खूप बिकट परिस्थिती असते, खूप वाईट परिस्थिती असते, परंतु त्यांना सगळं असतं, परंतु त्यांना शिकायला मिळत नाही. अगदी खरं. आमचे गुरुजी म्हणायचे की शिष्य गुरुच्या शोधात नसतो खरं तर गुरु शिष्याच्या, उत्तम शिष्याच्या शोधात असतो. आणि हे ज्यावेळेस कुठेतरी सूत्र जुळतं, की तसा गुरु आणि तसं शिष्य, मग त्यातून जी निर्मिती होते त्या एकदम म्हणजे जसा अब्दुल करीम खान साहेबापासूनची जर परंपरा पाहिली आपण, तर मग ते लक्षात येतं आपल्याला की ते स्वतः शोधत असतात शिष्याच्या आपल्या. तुझा असा कधी एखादा अनुभव आहे का रे? आमच्या प्रेक्षकांना ते ऐकायला आवडेल की ज्या ठिकाणी आपण आपण काहीतरी सेवा देतो आणि मग तिथं दिव्यत्वाची काहीतरी प्रचिती आपल्याला येते. असे कलावंताच्या आयुष्यामध्ये असे घटना घडतात. तर तू मागे एकदा म्हणाला होतास अब्दुल करीम खान साहेबाच्या समाधीजवळ तू गाणं, तर तो किस्सा आम्हाला. दोन अनुभव आहेत माझ्या आयुष्यातले महत्वाचे. एक, उस्ताद अब्दुल करीम खान साहेब, त्यांची समाधी आहे मिरजेला, तिथं माझा कार्यक्रम होता. आणि ते कार्यक्रमात काय झाला, चांगला कार्यक्रम, छानच झाला, लोकांना आवडला खूप, परंतु मला त्यात काय एवढं सॅटिस्फॅक्शन वाटलं नाही, समाधान वाटलं नाही. अच्छा. मी म्हणलं मला करीम साहेबांच्या समाधीत दर्शन घ्यायचंय. तर ते तिथं परवानगी नसते खरं तर, पण त्या लोकांनी मला घेऊन गेलं, माझी विनंती आहे म्हटल्यानंतर. अच्छा. आणि त्यांच्या समाधीजवळ बसून जे गायलो मी, वो जो सुकून मिला मुझे, मी आयुष्यात मी ते कल्पना म्हणजे करू शकत नाही, त्याला तोड नाही जगात. किती कुठल्या मोठ्या स्टेजवर जरी गायलं असलं तरी ते करीम खान साहेबांच्या कबरेवर जे मी गायलो, ते जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे माझ्यासाठी. त्याचे सर कशालाच येणार नाही. दुसरं, मी शिर्डीला माझा कार्यक्रम होता आणि सगळे लोक गाण्यातलं काहीही न करणारे होते, प्युअर उगीच यात्रेसाठी आलेले. पालखी निघते साईबाबांची दरवर्षी भक्त मंडळातून. सगळे एकदम जत्रेवाली मंडळी, जत्रेचा फील यावा या अर्थाने निघणार आहे. तर मग त्यांना काय गाण्याचं, मग त्या कार्यक्रमात मी गायलो बरंच काय वेगवेगळे गाणे. पण स्वामी कृपा कधी करणार ही भैरवी सुरू केली मी. अच्छा. आणि सगळे सभागृहातले रडत होते, म्हणजे तिथे बसलेले सगळे. माझे 2-4 विद्यार्थी होते की सर भजन म्हणजे अभंग भजन वगैरे हे कुठले प्रकार गायल्यानंतर रडलेला मी बघितलं नाही. कविता गझल गायल्यानंतर ठीक आहे बा, त्याला एक वेगळा आयाम असतो, परंतु अभंग भजनाच्या कार्यक्रमात सुद्धा लोक रडतात, ही अनुभूती मला पहिल्यांदा आली. मी स्वामी कृपा कधी करणार सुरू केलं आणि सगळा अख्खा सभागृह रडत होता. ती माझ्या आयुष्यातलं खूप म्हणजे दैवी अनुभव आहे माझ्यातला.
माझ्या आयुष्यातला, किंवा इतकं चांगली भैरवी झाली आणि लोक रडले डायरेक्ट. वा, हे 2 अनुभव माझ्या आयुष्यातले खूप पुरेल इतके येतात आता सध्या तर. क्या बात. संगीत शिकणाऱ्या कलावंतांसाठी काय तू म्हणजे काय सांगशील त्यांच्यासाठी? संगीत शिकणाऱ्यांसाठी फक्त एवढंच सांगेन, गुरु शिष्य परंपरेनं जे शिकतायत त्यांच्यासाठी सांगेन. कारण आता गुरु शिष्य परंपरेनं शिकणारे लोकच मुळात कमी आहेत. कमी झाले. हां, फीस द्या आणि शिका. तर ही कला काय कुठले तर पैसे मोजल्याने येणार नाही. आपण गुरुजीला काहीतरी भरपूर फीस देऊ वगैरे म्हणून येणार नाही. परंतु ही कला येणारी आहे ते तुमच्यात नांदली पाहिजे आहे. वा, तुमच्या आत आधी ती नांदली पाहिजे आहे. क्या बात. ही असं काय गेला आपण कुठे तर मोठ्या गुरुजीकडनं नामवंत आणि मग आपल्याला आला असं होणार नाही. असं होत नाही. यासाठी तुम्हाला साधना करा. साधना, रियाज वगैरे फार मोठे शब्द आहेत खरं तर. परंतु त्याला बैठक, हा मी एकच सांगेन, बसणं, एका जागेवर बसणं पाहिजे तुमचं. आणि गुरु जे सांगतात ते फॉलो करणं. म्हणजे मी असं म्हणेन की गुरुजीने एखादी गोष्ट सांगितली, गुरुजी म्हणाले की पश्चिमेला उगवतो सूर्य, तर तुम्ही म्हणलं नाही पाहिजे पूर्वेला उगवतो. गुरुजी म्हणले खतम बात. बस. गुरुजी म्हणतायत ना तर ठीक आहे बुवा, मी लावणारच नाही माझी अक्कल. मी माझ्या बुद्धीला कुलूप घालीन गुरुजी ज्या दिवशी असं म्हणले असंच. अच्छा. ज्या दिवशी गुरु असं म्हणतात की असंच आहे, हे गाण्यातली गोष्ट ही अशीच आहे, तर तुम्ही त्यात चिकित्सा न करता त्याला फॉलो करणं, हे जर ह्या पिढीनं केलं तर खूप मोठी पिढी उदयास येईल असं मला वाटतं. म्हणजे गुरुच्या शब्दांवरती अभंग निष्ठा, अभंग श्रद्धा जर ठेवली तरच तुम्हाला ही कला आत्मसात. मी तुम्हाला तेच सांगतो, माझ्या गुरुजींवर, मी ज्या गुरुजींकडून शिकलो त्यांच्यावर प्रचंड अपार श्रद्धा आहे. माझा संपर्क जरी नसला, फोन कधी तर होत असले तरी सुद्धा, परंतु मी त्यांचं नाव घेतल्याशिवाय पायरीच चढत नाही अगदी कुठल्या स्टेज. त्यामुळे माझा कोणताही कार्यक्रम असा काहीतरी झालाय असं होतच नाही. परमेश्वर म्हणजे गुरु म्हणजे खरं तर परमेश्वर, आणि तुमच्या आत त्यांनी परमेश्वर रूपी स्वर दिलेला आहे. त्याला कधीच न विसरता हे सगळं चालू ठेवणं प्रवास म्हणजे आपला प्रवास चांगला सुखकर होणार. अगदी खरं. कारण दुर्दैवानं असं होतं की एखादा कलावंत फार मोठा होतो आणि एकदम प्राथमिक शिक्षण ज्या एका गावातल्या छोट्या एखाद्या गुरुकडे घेतलेलं असतं, तर त्याचं नाव घ्यायचं टाळतात काही कलावंत. हो, आणि त्याचे परिणामही त्यांच्यावरती झालेले आहेत. अगदी बरं. पण तुझ्याकडून हे मात्र मला कधीच दिसलं नाही की एकनाथ बांचाळ पासून त्या गुरुपासूनचं नाव तू नेहमी म्हणजे ज्यांच्यापासून शिकलास त्या सगळ्यांची नावं तू घेतोयस. तर तुला आता या तुझ्या सांगीतिक वाटचालीसाठी आमच्या ड्रीम क्रिएशनच्या वतीनं आम्ही खूप मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. आणि तुझे जे काही प्रोजेक्ट्स आहेत, तू मनामध्ये जे काही ठरवलंयस तर ते पूर्ण व्हावं. पूर्ण यासाठी व्हावं की आमच्यासारख्या रसिकांसाठी ती मेजवानी असणार आहे. त्याच्यामध्ये हाही आमचा स्वार्थ आहे की तुझे प्रोजेक्ट्स पूर्ण झाले तर आम्हाला छान ऐकायला मिळणार आहे. आणि आपण या म्हणजे स्टुडिओमध्ये तू आलास म्हणून आमच्या ड्रीम क्रिएशनच्या वतीनं तुझे आभार तर मानतोच. आणि हा कार्यक्रम म्हणजे ही जी मुलाखत आहे ते तुझ्या भैरवीने आत्ता तू जे म्हणालास स्वामी कृपा कधी करणार, याच भैरवीनं आपण करूयात. म्हणजे लोकांना तो, आमच्या प्रेक्षकांना तो अनुभव घेता येईल जो तू शिर्डीच्या लोकांना दिलेला आहेस. अगदी अगदी. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. तव चरणांचे तव चरणांचे तव चरणांचे दर्शन आता मला कधी घडणार. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. स्वामी राया माझी काया आतुर झाली तुम्हा पहाया. स्वामी राया स्वामी माझी काया आतुर झाली तुम्हा पहाया. स्वामी राया माझी काया आतुर झाली
तुम्हा पहाया, या जया उशीर कातया, दर्शन कधी देणार 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 देणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, कधी करणार, कधी करणार. स्वामींची कृपा तोपर्यंत तुझ्या सुरांची कृपा आम्हा सर्व रसिकांवरती ठेवावे या शुभेच्छेसह तुला या ठिकाणी तू आमच्या ड्रीम क्रिएशनमध्ये आलास आणि या स्वरांच्या बरसातीमध्ये आम्हाला नाहून टाकलंस, त्याबद्दल ड्रीम क्रिएशनच्या वतीनं तुझे मनपूर्वक आभार. धन्यवाद. मी ड्रीम क्रिएशनचे याबद्दल आभार मानतो की माझ्या पहिल्या कार्यक्रमातला पुण्याच्या पहिल्या कार्यक्रमाला हे खास उमरग्याहून उपस्थित झाले होते माझं शूट करण्यासाठी. वा. म्हणजे जो माझा भाव आहे, प्रत्येक तळागाळातला कलाकार पुढं आला पाहिजे आहे, त्याला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, म्हणून मी शिकवायचा तसा ध्यास घेतोय. तसंच ह्यांनी त्या कलाकारांना प्रसिद्ध झाला पाहिजे तो कलाकार, यासाठी ह्यांचा ध्यास आहे. ह्याबद्दल खरं तर खूप खूप आभार. म्हणजे मायासारख्या कलाकाराची आपण मुलाखत घेतलात. अजून खूप चांगले चांगले कलाकार इथं नक्की येतील ही आशा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.